नमस्कार. तुम्हा सर्वांना 2026 मधील चैत्र नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी नवरात्री. तर मित्रांनो, चैत्र नवरात्री हा सण शुक्ल प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला सुरू होऊन रामनवमीला संपतो. तर या चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना आणि देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. तर नवरात्रीमध्ये घटस्थापना, उपवास करणे, सप्तशतीचा पाठ करणे, दुर्गा महात्म्य वाचणे, कुमारिका पूजन करणे याला विशेष महत्व आहे. चैत्र नवरात्रीमध्ये देवीच्या 9 रूपांची म्हणजे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, कात्यायनी, स्कंदमाता, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या 9 रूपांची पूजा केली जाते. तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे, घर आणि अंगण स्वच्छ करून घ्यावेत, घरातील पूजा करून घटस्थापना करावी, 9 दिवस अखंड दिवा लावावा. तर नवरात्रीमध्ये देवीला लाल फूल, लाल ओढणी चढवणे शुभ मानले जाते. नवरात्रीमध्ये 9 दिवस सकाळी संध्याकाळी देवीची आरती केली जाते, स्तोत्र पाठ, दुर्गा महात्म्य, सप्तशतीचा पाठ वाचला जातो. जरी तुम्हाला नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास करायचे नाही झाले तर तुम्ही पहिला आणि शेवटचा उपवास आवर्जून करावा. नवरात्रीच्या उपवासामध्ये तुम्ही फळे किंवा दुधाच्या पदार्थाचे सेवन करू शकता. तर आता आपण बोलूयात नवरात्रीचे 9 रंग कोणते आहेत आणि नवरात्रीमध्ये आपण प्रतिदिन देवीला काय नैवेद्य दाखवायचा. तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री आईचं पूजन केलं जातं. या दिवशी आपण पिवळा रंग परिधान करावा आणि शैलपुत्री आईला आपण गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवावा. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी आईचं पूजन केलं जातं. या दिवशी आपण हिरवा रंग परिधान करावा आणि या दिवशी आपण देवीला साखरेचा नैवेद्य दाखवावा. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा आईचं पूजन केलं जातं. या दिवशी आपण राखाडी रंग परिधान करावा आणि चंद्रघंटा आईला आपण दुधाने बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. चौथा दिवस असतो कुष्मांडा आईचा. या दिवशी आपण केसरी रंग परिधान करावा आणि कुष्मांडा आईला आपण मालपुआचा नैवेद्य दाखवावा. आणि पाचव्या दिवशी स्कंदमाता आईची पूजा केली जाते. या दिवशी आपण पांढरा रंग परिधान करावा आणि स्कंदमाता आईला आपण केळीचा नैवेद्य दाखवावा. सहावं रूप असतं कात्यायनी आईचं. या दिवशी आपण लाल रूप परिधान करावे आणि कात्यायनी आईला आपण मधाचा नैवेद्य दाखवावा. सातव्या दिवशी काल रात्री आईची पूजा केली जाते. या दिवशी निळा रंग परिधान करावा आणि काल रात्री आईला आपण गुळाचा नैवेद्य दाखवावा. आठवं रूप असतं महागौरी आईचं. या दिवशी आपण गुलाबी रंग परिधान करावा. महागौरी आईला आपण नारळाचा किंवा नारळाने बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. नवरात्रीच्या 9व्या दिवशी सिद्धिदात्री आईचं पूजन केलं जातं. या दिवशी आपण जांभळा रंग परिधान करावा आणि सिद्धिदात्री आईला हलवा, पुरी आणि चण्याचा नैवेद्य दाखवावा. 2026 मधील चैत्र नवरात्रीची अष्टमी तिथी आपण 26 मार्च आणि नवमी तिथी 27 मार्चला साजरी करायची आहे. तर नवरात्रीमध्ये अष्टमीला किंवा नवमीला कुमारिका पूजन केले जाते. याला विशेष महत्व आहे. तर नवरात्रीमध्ये आपण 9 कन्यांना घरी बोलवावं, त्यांचं पाय धुवून त्यांचं पूजन करावं, त्यांना जेवू घालावं, त्यांना काही भेटवस्तू द्याव्यात आणि त्यांच्या पायावर आपलं डोकं ठेवून नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद जरूर घ्यावा. याला विशेष महत्व आहे. तर नवरात्रीमध्ये नख कापणे, केस कापणे टाळावे. नवरात्रीच्या 9 दिवसात आपण खोटं नाही बोलायचं, कुणावर राग नाही करायचा, भांडण नाही करायचं, कुणाचं मन नाही दुखवायचं. थोडक्यात आपण घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न ठेवावं. नवरात्रीचे 9 दिवस आपण पूजा पाठ, उपवास, भक्ती, नामस्मरण, जाप केल्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मकता आणि आनंद येतो. तर थोडक्यात आपल्याला चैत्र नवरात्री हा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करायचा आहे. तर तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा. आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना चैत्र नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.